उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा हा महत्त्वाचा मानला जातोय। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे। अण्णाभाऊ साठे सभागृहात ठाकरेंची बैठक ही आयोजित करण्यात आलेली आहे। शाखा प्रमुखांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत। थोड्याच वेळात आता उद्धव ठाकरे या ठिकाणी उपस्थित राहतील। आजचा त्यांचा हा पुणे दौरा महत्त्वाचा मानला जातोय। या दरम्यान आता रामदास कदम यांना सुद्धा प्रत्युत्तर देणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। याआधी आपण पाहिलं तर अनिल परब यांची पत्रकार परिषद झालेली आहे। रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांचं त्यांनी खंडन केलेलं आहे। सर्व आरोप खोटे आहेत असं यावेळी अनिल परब यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची आता थोड्याच वेळात या ठिकाणी पत्रकार परिषद, शाखा प्रमुखांशी ते या ठिकाणी संवाद साधण्यासाठी पुण्यामध्ये आलेले आहेत। पुण्यातला त्यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। थोड्याच वेळात आता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद ही आता होणार आहे। या पत्रकार परिषदेतून ते आता रामदास कदमांना प्रत्युत्तर देण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अनिल परब यांची पत्रकार परिषद झालेली आहे। या पत्रकार परिषदेतून त्यांनी रामदास कदम यांना या ठिकाणी टोला लगावलाय, टीका केलेली आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या आरोपांचं खंडन केलेलं आहे आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात आता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। पत्रकार परिषद या ठिकाणी आता त्यांची थोड्याच वेळात सुरू होणार आहे। अण्णाभाऊ साठे सभागृहात ठाकरेंची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे यांचा पुण्यातील दौरा, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। मात्र आता या ठिकाणी रामदास कदम यांच्याकडून आरोप करण्यात आलेले आहे आणि या आरोपाला आता प्रत्युत्तर देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। अमोल, उद्धव ठाकरे पुण्यामध्ये आहेत। पुण्यामध्ये आता पत्रकारांशी ते संवाद साधणार आहेत। पत्रकार परिषदेला थोड्याच वेळात सुरुवात होईल। पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून या वार्तालापाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अगदी काही वेळामध्ये उद्धव ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन होईल। प्रामुख्याने आपण पाहतोय की रामदास कदम यांनी 2 दिवसापूर्वी बाळासाहेब यांच्याविषयी जो गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर केलेला आहे, या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। काही वेळापूर्वी अनिल परब यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची सगळी सत्य परिस्थिती आहे ती सांगितलेली आहे। पण उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आपण पाहतो तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। वार्तालापाची ही सगळी तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। सगळे माध्यम प्रतिनिधी हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि आता उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे लक्ष आहे। या वार्तालापामध्ये उद्धव ठाकरेंना अनेक प्रश्न आहेत ते सुद्धा विचारले जाणार आहेत आणि त्याला उद्धव ठाकरे नेमकं काय काय उत्तर देणार, कारण की शिवसेना जी फुटलेली होती, एकनाथ शिंदे यांचं जे बंड होतं, या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे हे त्यांचं मन मोकळं करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्या अनुषंगाने सुद्धा उद्धव ठाकरे यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे। हा वार्तालाप झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या शाखा प्रमुखांना सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत। दुपारी 2 वाजता तो कार्यक्रम सुद्धा होणार आहे आणि त्यामुळे तिथं शिवसैनिकांना नेमकं ते काय मार्गदर्शन करणार याकडे सुद्धा लक्ष आहे। बऱ्याच कालावधीनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पुणे दौरा होतोय आणि या दौऱ्याकडे सर्व शिवसैनिकांचं सुद्धा लक्ष आहे। जी नक्कीच अमोल, जर आपण पाहिलं तर सध्या गेल्या 2-3 दिवसांपासून दसरा मेळावा झाला, त्यानंतर पासून आपण जर राज्यातलं राजकारण जर पाहिलं तर या ठिकाणी नवीन वाद आता हा पुढे समोर येतोय। अमोल, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।